पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रातील प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी रामटेकमधून प्रचाराचं बिगुल वाजवणार आहेत। अमित शहा 6 एप्रिलला विदर्भामधून आपल्या प्रचाराला सुरुवात करतील। 10 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा रामटेकमध्ये होणार आहे, तर दीक्षाभूमीला अभिवादन करून 14 एप्रिलला ते चंद्रपूरमध्ये सभा घेतील। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा धडाका आता महाराष्ट्रात सुद्धा सुरू होणार आहे। सध्या पूर्व विदर्भामध्ये 19 एप्रिलला मतदान आहे आणि त्यासाठीच त्यांच्या सभा सुद्धा नियोजित करण्यात आलेल्या आहे। 10 एप्रिलला रामटेकमध्ये त्यांची पहिली सभा होईल। त्यानंतर अमित शहा यांची सुद्धा 6 एप्रिलला ते आपल्या प्रचाराला सुरुवात करतील आणि त्यानंतर 14 एप्रिलला चंद्रपूरमध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडणार आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सुशांत। अमोल, आपण जर बघितलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आता महाराष्ट्रातल्या जे आहेत ते प्रचार सुरू होणार आहे आणि जाहीर सभा ज्या आहेत त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने अमित शहा 6 एप्रिलला विदर्भातून करणार आहेत, तर 10 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा रामटेकला, तर दीक्षाभूमीला 14 एप्रिलला अभिवादन करून ते चंद्रपुरात सभा घेणार आहेत। सध्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 2 सभा आणि अमित शहा यांची 1 सभा ठरलेली आहे। बाकीच्या सभांचं नियोजन लवकरच होणार आहे। आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात जवळपास 10 सभा होतील। सध्या सुरुवातीच्या 2 सभा ज्या आहेत ते विदर्भात होणार आहेत आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा कार्यक्रम जाहीर केला जाईल। मात्र आपण जर पाहिलं असेल तर राज्यात मिशन 45 साठी केंद्रीय मंत्र्यांचे त्यासोबत योगी आदित्यनाथ असतील, अमित शहा असतील, त्यासोबत JP नड्डा यांच्या देखील सभांचं आयोजन भाजपच्या वतीने करण्यात येत आहे। सुशांत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।